11 वर्षानंतर मकर संक्रांत आणि षटतिला एकादशीचा दुहेरी योग आला आहे. या एका उपायाने दुप्पट लाभ मिळेल. यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षटतिला एकादशी आल्यामुळे दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम साधण्याकरता हा उपाय अवश्य करा. मकर संक्रांती म्हणजेच सूर्याचे उत्तरायण आणि षटतिला एकादशी म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंची तीळ वापरून करायची विशेष सेवा. 2026 14 जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झाला आहे. या दिवशी केलेली साधना, दान केवळ अडलेली कामेच पूर्ण करत नाही तर 7 पिढ्यांचे दोषही दूर करते. षटतिला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का खास आहे? या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षटतिला म्हणजेच 6 प्रकारे तिळाचा वापर. संक्रांतीलाही तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्य लाभते आणि प्रगतीसाठी हे विशेष उपाय अवश्य करा. श्रीहरी विष्णूंची पूजा व स्तोत्र श्रवण. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण करणे किंवा श्रवण करणे अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते. विठ्ठल मंदिरात सेवा. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. विठ्ठल हे विष्णूंचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. यथाशक्ती दान करा. या दिवशी गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. दान करताना त्यात तीळ, गोळ, मिठाई आणि वस्त्र यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ देते. तिळाचा 6 प्रकारे वापर. षटतिला एकादशी असल्याने तिळाचे स्नान, तिळाचे उटणे, तिळाचा होम, तिळाचे तर्पण आणि तिळाचे दान तसेच तिळाचे भक्षण असे 6 प्रकारे केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते. तर आपण फलप्राप्तीसाठी हे उपाय अवश्य करा.